यांच्याकडे थेट जाते. महायुतीच्या वतीने आपण आज एक रिप्रेझेंटेटिव्ह आहात, तर या सगळ्यावरती काय म्हणाल आपण? खरं तर संजय राऊत यांनी आपले नकली चाणक्य म्हणून महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्याचे स्वतःला ते शिल्पकार म्हणून घेतात, परंतु महाविकास आघाडीच्या कशा ठिकऱ्या उडाल्या ते विधानसभेच्या निवडणुकीला बघितलं. आता देखील महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकीमध्ये जनता महाविकास आघाडीला निश्चितपणे घरचा रस्ता दाखवेल. आता महाविकास आघाडीचं अस्तित्व संपत आलंय आणि महाविकास आघाडीला कुणी विचारत नाही, म्हणून ते चौथा भिडू आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आजपर्यंत आपण काँग्रेसचा इतिहास बघितला तर ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांची आक्रमक असलेली शिवसेना एकदम मवाळ करून टाकली आणि पूर्ण हिंदुत्व सोडायला लावलं आणि उद्धवजी ठाकरे यांना काँग्रेसनं आपल्या बरोबर घेतलं. काँग्रेसची भूमिका काय असते? जोपर्यंत ते स्वतःच्या टर्मवर इतर पक्षांना आणत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर युती करत नाही, ही काँग्रेसची परंपरा आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर उद्धवजी ठाकरे यांचं अप्रतिम उदाहरण आहे. म्हणजे उद्धवजी ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंचे पूर्ण विचार सोडून द्यायला लावले आणि त्याच्यानंतर काँग्रेसने उद्धवजींना आपलंसं केलं, त्यांना सहयोगी पक्ष म्हणून सोबत घेतलं. आता देखील सन्माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर जर का युती करायची असेल, महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना घ्यायचं असेल तर राज ठाकरे यांना हिंदुत्ववादी भूमिका सोडून नवनाथजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. दुबेजी तुम्ही काय म्हणाल याबद्दल? पूर्वीजी आपण सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. विषय असा आहे की आपल्याला आठवण आहेत की 2024ची लोकसभेची निवडणुकी साठी एक इंडिया गठबंधन नावाची आमची एक संघटना निर्मित झाली होती आणि त्यांचा आम्हाला खूप प्रतिसाद पण भेटला. 2024ची निवडणुकीसाठी महागठबंधन म्हणजे ज्यांना आम्ही महाविकास आघाडी म्हणतो त्याची निर्मिती झाली आणि हे जे स्थानिक स्वराज संस्थाची निवडणूक आहे याच्यासाठी जे आपले कार्यकर्ते आहेत, जे म्हणजे लोकल टीम असतात, जिल्हा अध्यक्ष असतात, त्यांच्या सगळ्यांचा एक विचार मांडून आम्ही युती करतो. जर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण संस्था हे जवळ येत आहे तर आमची इच्छा असेल ना की ह्या लेवल पण आम्ही एक महाविकास आघाडी करू. त्याचमुळे आदरणीय राऊत साहेब सांगितले की जर सर्वांची इच्छा आहे, इच्छा आणि निर्णयमध्ये फरक आहे. इच्छा बरं, दुबेजी इच्छेचा मुद्दा नाही आहे, पण असं थोडंसं दिसतंय की सध्या उद्धव ठाकरे पक्षाला जास्त इच्छा आहे ही आणि ती संजय राऊत व्यक्त करतायत, परंतु मनसेकडनं राज ठाकरेंकडनं तशी इच्छा दिसत नाही. संजय राऊत साहेब महाविकास आघाडीचे आणि इंडिया गठबंधनचे एक आधारस्तंभ आहे. महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत, पत्रकार आहेत, राज्यसभेवर आहेत. त्यांची भेटीगाठी सर्व पक्षामध्ये जे आमचे इंडिया गठबंधनचे ब्लॉक आहेत त्याच्यामध्ये आहे. तर त्यांची इच्छा आहे की आपण सर्व मिळून एक भाजप नावाच्या जे एक मोठा शत्रू पण राज ठाकरे प्रतिसाद देत नाहीयेत हे सुद्धा दिसतंय. राज ठाकरे का प्रतिसाद देत नाहीयेत? राज ठाकरे साहेब कालच राज ठाकरे साहेब आदरणीय उद्धव साहेबांचे भेटीसाठी आले होते मातोश्रीवर. आमच्यामध्ये खूप चांगली समन्वय आहे, पण राज साहेबांना पण थोडा वेळ द्या ना. राज साहेब आणि उद्धव साहेब हे खूप दिवसापर्यंत म्हणजे एक काफी दिवस गेला 20 वर्ष दिवसापर्यंत म्हणजे आले आणि आज आले हे सगळ्या विरोधकांच्या पोटात म्हणजे दुखून लागले. पण विषय हे नाही की राज साहेब आणि उद्धव साहेब काय म्हणतात. विषय असा आहे की जर भाजपाला एक पराभवचा सामना जर सगळं महाविकास आघाडी या इंडिया गठबंधन मिळून भाजपचा पराभव करायला पाहिजे तर आम्हाला सोबत आला पाहिजे. हेच म्हण आहे, हे इच्छा आहे. तुमचा विचार कळलाय, पटत आहे. बरोबर आहे दुबेजी, शकत नाही. तुमचा मुद्दा कळलेला आहे. आता मी पुन्हा एकदा चिलेजींकडे जाणार आहे. चिलेजी, असं काय नक्की घडतंय की राज ठाकरे किंवा मनसेच्या वतीने हा विचार आणखीन उघडपणे सांगितला जात नाहीये? जास्त जो प्रयत्न आहे तो सातत्याने ठाकरे पक्षाकडनं होताना दिसतोय, म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाकडनं. ह्याचं कारण काय आहे? नाही, याचं कारण काहीच नाही. आपण काय करतोय, प्रत्येक गोष्ट ही युती किंवा आघाडी याच्याशी तिचा संबंध जोडत असतो. आता जर दोन घरं, दोन बंधू एकत्र येत असतील त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत तर त्याला हरकत काही. दोन पक्ष एकत्र यायचे असतील तर ती प्रोसिजर खूप मोठी असते आणि ती अत्यंत काळजीपूर्वक ती प्रोसिजर पूर्ण करावी लागते. कार्यकर्त्यांची मनं जुळावी लागतात, नेत्यांची मनं जुळावी लागतात आणि ह्या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो. अचानक कोणती युती होत नाही किंवा अचानक कोणती आघाडी होत नाही. थोडासा वाट बघा, तुम्हाला निश्चितच काहीतरी सकारात्मक घडलेलं दिसेल. बर, नक्कीच. आणि आता नवनाथ बने यांच्याकडे मी शेवटचा प्रश्न घेऊन येते. नवनाथजी, एकंदरीतच राज ठाकरे हे भाजपच्या हातातून कुठेतरी निसटत चाललेले आहेत असं वाटतंय का? खरं तर राज ठाकरे यांचं स्वतंत्र पक्ष आहे. याआधी देखील आपण बघितलं की विधानसभा निवडणूक असेल, लोकसभा निवडणूक असेल, राज ठाकरे यांची आपापली स्वतंत्र भूमिका असते.
मला असं वाटतं की राज ठाकरे ज्या पद्धतीनं कट्टर हिंदुत्ववाद मांडतात ते आपली हिंदुत्ववादी भूमिका सोडणार नाहीत. मी जी भोंग्याबाबत असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल असेल, राज ठाकरेंनी आजपर्यंत ज्या भूमिकेवर आहेत त्या भूमिकेत ते ठाम राहिलेले आहेत. फक्त सन्माननीय राज ठाकरे यांची ही भूमिका उद्धवजी ठाकरे यांना चालणार आहे का, काँग्रेसला चालणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं इंडी अलायन्सचं उदाहरण देतं, या इंडी अलायन्सची भेंडी वाजवण्याचं काम जनतेच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुका केलं. इंडी आघाडीचं अस्तित्व हे कुठेही नाही. आता बिहारमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका होत्या, इंडी अलायन्सचा पूर्ण वाटोळं झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील इंडी अलायन्सची अशाच पद्धतीनं भेंडी वाजण्याचं काम जनता निश्चितपणे करेल. दुबेजी ज्या पद्धतीने म्हणतायत की आम्ही इंडिया अलायन्स म्हणून एकत्र लढू, दादाजी, दुबेजींना काहीतरी आपण एक क्षण थांबूया. दुबेजी बोला आपण. पूर्वीजी पीडीपीचे मेहबूबा मुफ्ती सोबत गेलेले लोक आज आम्हाला हिंदुत्ववर प्रवचन देत आहे. सौगाते मोदी पाठवणारे लोक आज आम्हाला हिंदुत्ववर मोठे मोठे प्रवचन देत आहे. हेच भाजपचा चारित्र्य चेहरा आहे. जेव्हा यांना मदत पाहिजे तेव्हा राज ठाकरे साहेब यांचे हिंदुत्ववादी चांगले विचारक झाले, आणि जेव्हा राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांसोबत आले तेव्हा हिंदुत्वाचा याला चेहरा. अरे काय तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या सहुलियतसाठी राजकारण करतोय की लोकांसाठी करतोय, आम्हाला हेच कळत नाही. तुमच्या हिंदुत्व हे नकली हिंदुत्व आहे, लोकांच्या समोर आलेलं आहे. भाऊ, ही चर्चा आपण करत राहिलो तर खरोखरच वेळ कधीच निघून जाईल. पुन्हा एकदा मुद्द्यावरती येते. सर्वात आधी सचिन सावंत यांच्याकडे जाते. सचिनजी, तुम्ही जे काही बोलू इच्छिता अगदी एका वाक्यात सांगितलं तर बरं होईल. म्हणणं आहे की फार महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये चिंता लागून राहिली नवनाथजींना. त्यांनी महायुतीची चिंता करावी. अरे आता तुमच्यामध्ये जी सुंदोपसंती चाललेली आहे, एकनाथ शिंदेने घेतलेले निर्णय कशा पद्धतीने तुम्ही रोखताय, आणि ठाण्यामध्ये युती करणार, मुंबईमध्ये युती करणार, ठाण्यामध्ये करणार नाही, अशा पद्धतीची आहे. तुमची होते की नाही ते तरी पहा तुम्ही. त्यामुळे दुसऱ्याचं पाहायचं वाकून, आपलं ठेवायचं झाकून, हे चित्र समजून घ्या. हे काही चालणार नाही. तुमची महायुतीमध्ये महाकुस्ती कशी चालू आहे त्याचं बघा. सचिनजी, नक्कीच तुमचा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे सचिनजी, सर्वात आधी तुम्हाला. महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांचं स्वागत करणार का नाही, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. आता मला असं वाटतं की हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. स्थानिक पातळीवरती चर्चा करून, हो किंवा नाही हा विषय नाही. हा आमचा पक्षश्रेष्ठी स्थानिक पातळीवरती बघून चर्चा करून या संदर्भामध्ये निर्णय घेतील. बर चिलेजी, तुम्हाला सुद्धा सेम प्रश्न आहे की राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी ओपन आहेत का नाही? पूर्वी जर तरला राजकारणामध्ये स्थान नसतं, त्यावेळी जी परिस्थिती असेल ती पाहून माननीय राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील. कृपया हो किंवा नाही मध्ये उत्तर दिलं तर फार बरं होईल. राजकीय प्रश्नांची उत्तर पूर्वी हो किंवा नाही मध्ये देता येत नाहीत. कळलं. नक्कीच मला असं वाटतंय की तुमच्या उत्तरातनं आम्हाला बरंच काही कळलेलं आहे, आणि त्याचबरोबर या महत्वाच्या आजच्या मुद्द्यावरती तुम्ही चर्चा करण्यासाठी आलात आणि उघडपणे सगळे मुद्दे मांडलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.